कल्याण शहरामध्ये आपण अनेक दिवसापासून पाहतात, त्या ठिकाणी बुद्धभूमीचा जो विषय होता उड्डाणपुलाचा, तो विषय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी महानगरपालिका आयुक्तांसमोर त्या ठिकाणी बैठक झाली। त्याच्यानंतर तोडगा निघाला नव्हता। त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या ठिकाणी त्या बैठकीचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला। मोठ्या प्रमाणात आपल्या कल्याण शहराला निधी उपलब्ध केलेला आहे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी। ज्या प्रकारे आपल्या हा जो आपण या ठिकाणी उभा आहोत ज्ञान केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक, ह्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बौद्ध समाजाला, या कल्याणपूर्वच्या सर्वच समाजाला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा होता, पण त्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पुतळा तर उभारला, त्या ठिकाणी स्मारक उभं केलंय। या ठिकाणी ज्ञान मंदिर, ज्ञान केंद्र या ठिकाणी उभारलं, एखादं पर्यटक स्थळ या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे। बुद्धभूमीचे ट्रस्टी त्यांचा त्या ठिकाणी गैरसमज होता आणि त्या ठिकाणी वादाची खिणगी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता। काही समाजकंटक जे कल्याण शहराच्या बाहेरून येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडलेला आहे। आपल्या या कल्याण शहराला अशोकनगर या ठिकाणी बुद्धभूमीच्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी, 50 करोडचा निधी तर सध्या उपलब्ध केला आहे। जवळजवळ 200-300 करोडच्या वरती त्या ठिकाणी निधी लागणार आहे, कारण त्या ठिकाणी एक पर्यटक स्थळ निर्माण होणार आहे। बौद्ध विहार, त्या ठिकाणी मठ तयार होणार आहे, बौद्ध मठ तयार होणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्मारक उभं राहणार आहे। बुद्धांची भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात मूर्ती त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय वसतिगृह, कॉलेज आणि आपल्या कल्याण शहराला ज्याची कुणकुण भासत होती असं भव्य दिव्य हॉस्पिटलचं निर्माण होणार आहे, ते पण 300 बेडचं। आणि मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा त्या ठिकाणी लागणार आहेत त्या तिथे तशा प्रकारचं DPR निर्माण करतायत खासदार साहेब। आपल्या शहराला पर्यटक स्थळ प्राप्त होणार आहे, जे पर्यटक स्थळ असं असणार आहे की देशबाहेरील सुद्धा लोक त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यायला येऊ शकतात। आणि विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी आपल्या 50,000च्या वरती लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं नियोजन खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळेच हे जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं आहे। या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय। आजपासून जो विरोध सुरू होता, नेमकं आज विरोधाला कुठेतरी विकास काम पूर्ण सुरू होतोय, आज जल्लोष केलेला आहे, काय तुमची भावना आहे? कल्याण लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांना 3 वेळा कल्याणच्या नागरिकांनी निवडून दिलेला आहे। पहिला प्रथम मी कल्याणच्या नागरिकांनी ज्यांनी निवडून दिले त्याचं अभिनंदन करतो, कारण ते खासदार झाले नसते तर त्यांनी विकासाचे काम केले नसते। म्हणून उमेदवाराला निवडून देण्याचं पहिले मतदारांचं अभिनंदन। महत्वाचा मुद्दा असा आहे, विकास विकास विकास। श्रीकांत शिंदे साहेब जे स्मारक पाहिले ते झालेले, आता इथे राहिले बुद्धभूमी फाउंडेशनचा विकास। या विकासाच्या आड जे येतात, अरे त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना। जर ते आड येणारे आहेत ते अडथळे काढायला पाहिजे, तर विकासाला चांगली प्रगती होणार। मग मिटिंग कशाला घेतात, कशाला येत चाललेले गोंधळ? विकासाच्या आड येणारे जे काही बुद्धभूमी फाउंडेशनचे मूर्त्या तोडल्या म्हणतात, तोडल्या तर दाखवा ना पत्रकारांनी, का दाखवत नाहीये? बंतीजीने दाखवा पाहिजे। लाठीचार्ज पोलिसांनी केला आहे तर दाखवा ना। अरे उलट लहान बंतीजींनी उलट पोलिसांना त्यांना दगडफेक केली आहे, हे लोकांना कळायला पाहिजे। पण हे काही कळत नाही, काही नाही। आणि विकासाच्या ह्याच्यातून जे काही आता प्रत्येक वक्त्याने सांगले, श्रीकांत शिंदे आमचे खासदार आहे, लाडके खासदार आहे, ते विकासाच्या मागे आम्ही संपूर्ण कल्याण शहराच्या मतदारसंघाचे लोक श्रीकांत शिंदेच्या मागे राहणार आहे आणि तो विकास झाल्याशिवाय राहणार नाही। येत्या 14 तारखेला का 15 तारखेला ते लोक उपोषणाला बसणार आहेत, धरणे करणार आहे महापालिकेत। पण आमच्या इथूनच्या सर्वांना सांगण्यात येत आहे, आमच्या कमिटीने सांगितलेलं आहे 14 तारखेला बौद्धभूमी फाउंडेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी हजारो लोकांनी जाणं आणि तिथे बुद्ध वंदना आहे। त्याच्या हा समाजाचं विहार आहे, समाजाची जागा आहे, ती कोणाच्या बापाची नव्हे। आणि त्या ठिकाणी कोण तंगडे तोडतं, काय करतं ते पोलिसांनी बघा। माझ्या इथूनच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येत आहे,
की 14 तारखेचा आणि तिथे वंदना घ्या आणि आडवे कोण येतात ते पोलीस सरकार बघू शकतात. कारण की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेलं ब्रीद वाक्य आहे. आम्ही शिकलो ज्यावेळेस संघर्ष करायचा होता त्यावेळेस ते रस्त्यावर उतरलो आणि या संघर्षाला यश आलेलं आहे. माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते तात्काळ निर्णय घेणं, मिटिंग लावणं, सर्व पक्षांना एकत्रित करणं, त्याच्यामध्ये वंचित आघाडी असो, आनंदराज आंबेडकर असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ असो, सगळ्या श्यामदादा गायकवाड होते, चन्ने साहेब होते, किरणजी सोनवणे होते, सर्वांसमोर हा निर्णय झाला आणि तो निर्णय एक ऐतिहासिक झाला आणि कल्याण पूर्वेचा आणि बौद्धमय फाउंडेशनचा हा विकास होणारच आणि या विकासाच्या कोणी आड येत असेल जसं तसं उत्तर द्यायची तयारी आम्ही कल्याण शहराच्या वतीने करणार आहोत. आज 10 तारखेला माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये जे गेले अनेक दिवसापासून बुद्धभूमीच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे विषय होत होते आणि आरोप प्रत्यारोप होत होते. त्याला कुठेतरी एका ठिकाणी यावं आणि तिथून कुठेतरी तोडगा निघावा म्हणून माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून समाज कल्याण न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी सर्व म्हणजे बनतेजी असतील, श्यामदादा गायकवाड असतील, सर्व रिपब्लिक पार्टीचे म्हणजे आनंदराज आंबेडकर असतील, वंचितचे सर्व कार्यकर्ते असतील, असे अनेक समाजातले लोक, त्याचप्रमाणे MMRDA आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, DCP कार्य म्हणजे जेवढे पण ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तिथे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर अनेक त्यांचे सुझाव त्या ठिकाणी ऐकले. त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या भूमीवर काय काय निर्माण करायचं तर तिथे एक मल्टी स्पेशालिटी 300 बेडचं हॉस्पिटल करायचं, एक मोठा बुद्धगयाच्या तुलनेने तसाच एक स्तूप त्या ठिकाणी विहार निर्माण करायचा, विपश्यना केंद्र निर्माण करायचे, कॉलेज निर्माण करायचे, हॉस्पिटल्स तुमचे एक वसतिगृह निर्माण करायचे, असे विविध असा उपक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे असा चांगला असा एक ज्ञान केंद्र आणि पर्यटन स्थळ, त्याचप्रमाणे एक गौतम बुद्धांची 50 फुटी मूर्ती आणि जसं या कल्याणपूर्वीमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, तशाच पद्धतीने स्मारक त्या ठिकाणी निर्माण करायचं, असे विविध असे उपक्रम त्या ठिकाणी निर्माण करायचे आहे. मग ते जे ठिकाण आहे बुद्धभूमी, त्या बुद्धभूमीच्या इथं एक ज्ञान केंद्र त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ हे असे दोन्ही ठिकाणी निर्माण होतील, असं चांगलं असं या कल्याण डोंबिवली शहराच्या पेचामध्ये एक चांगला तुरा त्या ठिकाणी निर्माण होईल, असं एक चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि माननीय संजय शिरसाट यांच्या निर्देशनातून एक प्राधिकरण स्थापन करून तिथं निर्माण होत आहे. म्हणून आम्ही सगळे एक मोठ्या जल्लोष या ठिकाणी या आपल्या कल्याणपूर्वीचे सगळे समाजातले लोक या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळेजण जल्लोष करतात.